मुंबईसह ठाणे, पालघरमधील काही भागात शनिवारी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती। त्यानुसारच सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। मुंबईत सकाळपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू झालेली आहे। खरं तर कालच हवामान खात्याकडनं आज पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली होती। मुंबईसह ठाणे, पालघर या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे दाखवण्यात आलं होतं आणि आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबईत संख्य उकाड्याने नागरिक हे त्रस्त होते आणि त्यालाच कुठेतरी हा पाऊस दिलासा म्हणावा लागेल। आज आणि उद्यामध्ये 2 दिवस वातावरण देखील ढगाळ राहणार आहे। यासह विदर्भात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिक आज जे बाहेर पडणार आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी की पावसाचं प्रमाण आज राहणार आहे। 2 ते 3 दिवस सलग हा पाऊस राहणार असल्याची माहिती ही हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे। सध्या तरी परिस्थिती आपण पाहतोय की पाऊस हा संत गतीने जरी सुरू असला तरी कुठेही वाहतूक मार्गात याचा अडथळा निर्माण झालेला नाहीये। त्यामुळे सलग 1 आणि 2 दिवस म्हणजे आज आणि उद्यामध्ये हे हलक्या सरींचा जो पाऊस आहे हा सर्वत्र पडणार आहे। अवकाळी पावसाचीच ही लक्षणं असल्याचं देखील सांगण्यात येतं। त्यामुळे आज आणि उद्यामध्ये मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। या बातमीसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा। प्रस्तुत करते MBBS प्रवेशासाठी 26